नमस्कार. आज बघूया लव्हेंडर ऑइलची जादू. आपल्याला माहितीच आहे की लव्हेंडर ऑइल हे फुलांपासून बनवतात. हे ऑइल कोण वापरू शकतं? तर कोणीही वापरू शकतं. पण सेफ्टी महत्त्वाची. कुठलंही ऑइल असो ते नेहमीच डायल्यूट करून वापरायचं असतं. ऑइल्स ही आपल्या हॉर्मोनसारखी असतात. खूप कमी लागतात. 1 किंवा 2 थेंब ऑइल पाण्यात टाकून ऑइल बर्नरमध्ये टाकता येतं किंवा 1 किंवा 2 थेंब 1 चमचा खोबरेल तेलात टाकून तळव्यांना लावता येतं. आणि पॅच टेस्ट महत्त्वाची असते. डायल्युटेड ऑइल बोटावर घेऊन कानाच्या मागे लावायचं. 24 तासानंतर रिॲक्शन आली नाही तर वापरायचं. दुसरी सेफ्टी म्हणजे मुलांच्या हातात लागेल असं ठेवायचं नाही. आणि शेवटचं, प्रेग्नन्सीमध्ये वापरायचं असेल तर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यायचा. फायदे काय आहेत? झोप चांगली लागते, मन शांत होतं वगैरे वगैरे. तुमच्या बाबतीत असं काही झालंय का हो, की एखादा प्रसंग आहे आणि तुम्हाला सांगायचं एक होतं, पण तुम्ही बोललात काहीतरी भलतंच. किंवा दुसरा एखादा प्रसंग आहे, की ज्यावेळेला तुम्हाला सांगायचं एक होतं, पण तुम्हाला ते सांगायची भीती वाटली, म्हणून तुम्ही भलतंच काहीतरी सांगून वेळ मारून दिलीत. मन सैरवैर झालेलं आहे. बुद्धी थोडीशी अशी कन्फ्यूज झाल्यासारखी वाटतेय. भावनांचा हलकल्लोळ माजलाय, पण त्या भावनांशी आपला काही संपर्क राहिलेला नाही असं वाटतंय आणि आयुष्य असं यांत्रिक पद्धतीने पुढे-पुढे चाललंय असं वाटत राहते. आतला एक आवाज आहे, पण तो आवाज ऐकायची हिंमत होत नाहीये. हे असं सगळं जर होत असेल ना, तर लव्हेंडर ऑइल जरूर वापरून बघा. लव्हेंडर ऑइल काय करतं, की तुमचं मन सगळ्यात पहिले शांत करतं आणि शांत असलेलं मन हे केव्हाही सैरभैर असलेल्या मनापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने लॉजिकली विचार करून निर्णय घेऊ शकतो. ऑल्सो लव्हेंडर ऑइल हे तुम्हाला जे सांगायची हिंमत होत नव्हती ना, ते सांगायची हिंमत देतं. वापरून बघा. आवडेल तुम्हाला आणि कसं वाटलं ते मला सांगा. आता घरचा अभ्यास. तुम्ही लव्हेंडर ऑइल कसं वापरलं? ऑइल बर्नरमध्ये की पायाला लावून? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया निसर्गाच्या सुगंधी जगात एका नवीन ऑइलसोबत. नमस्कार.